नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. हे बघा, आपण आज ना कोरपड हे करते. कोरपड ना उष्णता कोरपड जर खाली ना शरीरातली उष्णता खूपच कमी होती. आणि कोरपडीचे ना कोरपडीने लिव्हर पण स्वच्छ राहतं, पोट पण साफ होण्यास मदत होती. आणि लेडीजच्या प्रॉब्लेममध्ये पण कोरपड खूप चांगली असते. शरीरात एकदम थंडावा बनून राहतो कोरपडीमुळं. एकदम असं छान राहते. मी तर रोज कोरपड खाते. बघा, मी ना असे तिचे असे काटे कट करून घ्यायचे, पानं काढून आणायचे, काटे साईडचे कट करून घ्यायचे असे चाकूनी किंवा चमच्याने. असं चमच्याने पण सोपं पडतं म्हणा. असे कट करून घ्यायचं आणि हे करायचं. त्याच्या मधला गर असतो ना, त्या वरचं आणि हे करायचं ना, असं मधलं पान असं हे करायचं, असं काढून घ्यायचं. आणि त्याच्यामधलं गर असतो ना, ते खायचं असतो. ते खूप थंड असतं. याच्यातला ना हा पिवळा जो पदार्थ असतो ना, कापल्याच्या नंतर तो पिवळा पदार्थ अगोदर गळून जाऊन द्यायचा. कारण तो खूप कडू आणि हे असतो, तो शरीरासाठी चांगला नसतो तो. म्हणून तो गळून जाऊन द्यायचा अगोदर. ते पिवळं असतं ना लिक्विड ते. आणि कोरपडीचं चेहऱ्याला जर लावलं ना, चेहऱ्यावरचा काळेपणा जातो, केसांचं पण मऊ होते, केसातला कोंडा पण कमी होतो कोरपडीमुळं. आणि म्हणजे शरीरासाठी पूर्ण उपयोगाची आहे ना ती. खूप असं कितीही उष्णता असो, कितीही उन्हाचा त्रास असो, पण कोरपडीमुळे खूप थंडावा मिळतो. असे याचे ना असे साईडचे काटे वगैरे असे काढून घ्यायचे चाकून असे. पित्ताच्या विकारात तर खूप चांगली कोरपड. ज्यांना पित्त होतं ना, त्यांनी कोरपड जर खाल्ली ना, कोरपड ना हे होते ना, पित्त दोष नाहीसा होतो. आणि भरपूर आजार याने दूर होतात ना. किडनीचा जरी आजार असला ना, हे जर रोज सर घेतलं ना, तर किडनीचा खडा पण पडून जातो ना. पोटात गॅस वगैरे होणं, त्याच्यावर सुद्धा कोरपड खूप हे आहे ना. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर खाल्लीच पाहिजे ना कोरपड रोजच. चमच्याने हे चाकूने नाही का जमत, मी चमचे घेते, चमच्याने चाकू. असं चमच्याने मला पटकन रोजची सवय नाही, मी रोजच हे करते ना, चमच्याने असं हे काढायचं, असं गर काढायचं चमच्याने, कातडे पटकन निघतं असं आणि व्यवस्थित निघते ना. मला चाकूने नाही जमत ना काढायला, म्हणून. बघा, केसांची पण वाढ छान होते, केस स्मूथ मऊ होतात ते. आणि चेहऱ्याला पण ना हे होते ना त्याने, चेहऱ्यावरचे काळे डाग जातात, चेहरा पण मऊ होतो, पुटकळ चेहऱ्यावरचे पिंपल्स पण जातात याने. कोरपड जर खाल्ली ना, चेहऱ्यावरचे पिंपल्स पण जातात. याचं गर असं काढायचं, असंच खायचं. लेडीजला जर पिरियड येत नसेल ना, तर 2-3 दिवस जर ही कोरपड खाल्ली, जास्तीत जास्त 7 दिवस, तर लगेच हे होते ना, पिरियडचा प्रॉब्लेम मोकळा होतो ना. खूप आजारावर चालते ही कोरपड. ह्याची भाजी सुद्धा खूप छान होते. ह्याची भाजी सुद्धा खूप छान होते कोरपडीची, जे मधला घेर असतो ना, त्याची भाजी सुद्धा खूप छान होते. आणि हे जे असतं ना, हे चेहऱ्याला लावलं ना, असं घासून घासून चेहऱ्यावर, तर रोज लावलं ना आणि 15-20 मिनटं ठेवायचं, चेहऱ्यावरची मुरूम वगैरे सगळं सगळं जातं. ज्यांना पोट साफ नसून होत त्यांनी हे कोरपड खाल्ल्याने पोट पण साफ होतं, छान राहते आणि रक्तशुद्धी होते. आणि खूप चांगलं असतं ना कोरपड खाणं. लहान मुलं पण आमच्याकडं परी सुद्धा कोरपड खाते ना.
हात चिकट झाले तर ते हातात पण पकडता येणार. हे बघा अशी घ्यायची, अशी खायची. ज्यांना जर असं खाण्यास प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी असं याच्यातलं गर काढायचा, प्लेटमध्ये घ्यायचा, त्यात थोडंसं हळद टाकायची, थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आणि ते चमच्याने खायचं. स्किनवर सुद्धा ग्लो येतो ना, केस पण गळती थांबते यांनी. खूप फायदे कोरपडीचे जास्त. तुम्हाला दाखवते मी कोरपड कुठे आपली म्हणून. चला मी दाखवते कोरपड आपली. कोरपडीचं कुठं लावलेले रोप म्हणून भरपूर लावलेले आहेत ना. हे आहे कण्हेराचं झाड. याला पण ना हे पिवळे फुलं आहे ना, हे पिवळे फुलं येतात ना, हे महादेवाला खूप प्रिय आहे. आणि हे जे सदा फुलीचं आहे का, याचे जर रोज ना, ह्याचे रोज जर ना 2 पानं जर खाल्ले ना, याने कॅन्सर पण बरा होतो. हे बघा परी सुद्धा खाते, परी पण कोरपड खाते, ती पण ना रोज कोरपड खाते. हे बघा एवढी सगळी कोरपड लावलेली आहे ना, हे सगळी रोज ह्याला पाणी जाते. हे एवढी सगळी कोरपड आहे, दिसते का नाही? हे बघा ही किती छान कोरपड आहे. ही बघा एवढी सगळी कोरपड आहे ना आपल्याकडं. मी रोज कोरपड खाते ना, शरीरात एकदम थंडावा असतो, मस्त खूप छान असतं कोरपड खाणं. हॅलो, ठीक आहे. आता हे बकरं बघा, बकरांना मी तुम्हाला सांगितलं बकरच लागले कोरपड खायला. नाही बघा, हे बघा छोटे छोटे बकरे बघा कसे कोरपड खातेत. राजा, हा बघा आपला राजा. राजा पण व्हिडिओ बनवतो ना. जनावरांना जर पोट दुखत असलं तर ते कोरपड नाही खात, पण हरळ खातात ना. ह्याचं कुत्र्याचं जर पोट दुखत असलं किंवा मांजराचं दुखत असलं ते जाऊन हरळ खातात ना, हरळ असताना ते खातात. बघा आज आपल्या बकऱ्या काही सुटणार नाही म्हणून आज त्यांना असं बांधून ठेवलेलं नाही. तिथं गवत खातात ते. इथे बघा आपली आळूची पानं, बघा आळूची पानं पण तिकडे 2 ठिकाणी आपल्या आळूची पानं ना, 2 ठिकाणी. हे बघा बकऱ्या, आज बकऱ्या घरीच आहे. आज काही चरायला सोडलेले नाही त्यांना, आज त्या घरीच आहे ना. आज घरीच इकडून इकडे उड्या मारतात ना. तरी पण माझी हे तुम्ही सर्वांनी बघा कोरपड वगैरे खा, कुठल्या शरीरात कुठलाच आजार राहणार नाही ना कोरपड खाल्ल्याने. ठीक आहे मंडळी, बाय बाय. आपल्याकडे पुदिना पण आहे, हे बघा पुदिना दाखवते मी तुम्हाला. हे बघा आपला पुदिना, इथून तिथून ना खूप पुदिना आहे ना. बघा आपल्याकडे सर्व आयुर्वेदिक आहे ना. ठीक आहे, बाय बाय सर्वांना.